नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. काल आपण श्री गुरुदेव दत्त या आपल्या मालिकेतील भाग 2 ऐकला. आज आपण श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील भाग 3 श्रवण करणार आहोत. अर्थातच मला खात्री आहे मित्रमैत्रिणींनो, आपणासही तो आवडेल आणि आपण तो मनपूर्वक ऐकून घ्याल अशी मी आशा करते. आणि आपण माहिती घेऊया. श्री दत्तात्रयांच्या स्थानांची माहिती. श्री क्षेत्र माहूर, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. श्री क्षेत्र गिरनार, जिल्हा जुनागड, सौराष्ट्र, गुजरात. श्री क्षेत्र पिठापूर, जिल्हा पूर्व गोदावरी, आंध्र प्रदेश. श्री क्षेत्र कुरवपूर, जिल्हा रायचूर, कर्नाटक. श्री क्षेत्र करंजा दत्त, जिल्हा वाशिम, महाराष्ट्र. श्री क्षेत्र नरसिंहवाडी, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. श्री क्षेत्र औदुंबर, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. श्री क्षेत्र गाणगापूर, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक. श्री क्षेत्र माणिकनगर, जिल्हा बिदर, कर्नाटक. श्री क्षेत्र अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. श्री क्षेत्र मानगाव, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. श्री क्षेत्र गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा, गुजरात. श्री दत्तांची आरती एक चैतन्य आणि एक आविष्कार आहे. दत्तांची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. सनातनचा भाव असलेल्या म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केलेला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमध्ये शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत हेही यातून कळते. दत्तांची आरती. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी न ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भाऊचिंता. सभाया अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याशी कैशी कळे ही मात, पराही परतली तेथे कैचा आहेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. दत्त येऊन उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. अशा प्रकारचे आपण संत एकनाथांनी लिहिलेली आरती पाहिली. आरतीमधील काही कठीण शब्दाचा भावार्थ आपण आता बघणार आहोत. आता आपण या आरतीमधील काही कठीण शब्दाचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास किंवा तिची भक्ती वाढण्यास सहाय्यता होते. एक, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. याचा अर्थ दत्त हा त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रयांचा जन्म ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे 3 देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत. म्हणजे अनुक्रमे रज, सत्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात. 2 नंबर, नेती नेती शब्द नये अनुमाना. याचा भावार्थ वेदांनी श्री दत्तांचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने नेती नेती म्हणजे असे नाही, असेही नाही एवढेच ते सांगू शकले. 3 नंबर, सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त म्हणजे आत बाहेर पूर्णपणे तू एक दत्त, केवळ गुरुतत्वरूप ईश्वरतत्व असलेला आहेस. 4,
अभाग्याशी कैशी कळेलही मात, म्हणजे आम्ही अभागी दुर्दैवी लोकांना तुझे महात्म कसे कळणार. 5. पराही परतली तेथे कैचा हेत, म्हणजे श्री दत्तांचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली, त्यात कोणता हेतू असावा बरे. दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडचे असल्याने परावाणीही तेथे पोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली. 6. जन्म मरणाचा पुरलासे अंत, याचा भावार्थ आहे श्री दत्तांचे स्वरूप नित्य आणि अनादी अनंत असे आहे. तिथे जन्म मरण हे शब्दच संपतात. 7. जन्ममरणाचा फेरा चुकविला, याचा भावार्थ जन्ममरणाचा फेऱ्यातून माझी सुटका केलीस, मला मोक्ष दिला असा आहे. 8. मी तू पणाची झाली बोळवण, याचा भावार्थ आहे अद्वैत अवस्था प्राप्त झाल्याने मी तू हा अपपर भाव संपलेला आहे. अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येऊ आणि भावजागृतीचा आनंद मिळो, अशी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना आहे. दत्तोपासक पादुकांना नमस्कार कसा करावा. पादुका हे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक असणे आणि नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यावर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे. डावी पादुका ही शिवस्वरूप असते आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती होय. पादुकांच्या अंगठ्यातून पादुकांच्या खुंट्या आवश्यकतेपेक्षा प्रमाणे ईश्वरांची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते. ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ती न पेलवल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर, जेथे संतांच्या पायांची बोटे येतात तेथेच टेकावे. श्री दत्तोत्रयांच्या उपस्थित अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्त्व आहे. श्री दत्तोत्रय हे गुरुस्वरूपात सर्वत्र आढळत असल्याने त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वस्थान आहे. म्हणून दत्तपंथीयात श्री गुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्त्व आहे. श्री गुरूंच्या वरिष्ठ देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचाच आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शविला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्तीविषयी आदर दाखवणे म्हणजे त्याच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषाची सारी देवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरणस्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तात संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणून अनेक दत्तस्थानात दत्तमूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. गिरनार शिखरावर दत्तोत्रयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नरसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवलेली कथा आहे. नरसिंहवाडीला ही दत्तपादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत. विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्त्वाचे स्थान आहे. या दत्तपादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच म्हटले जातं, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही, असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते. अशा प्रकारे आत्ता आपला श्री गुरुदेव दत्त भाग 3 हा समाप्त करत आहोत.
सरतेशेवटी नमो सदा श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभा श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय महाराज यांना वंदन करून हा श्री गुरुदेव दत्त या मालिकेचा भाग आपण समाप्त करत आहोत. पुन्हा एकदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा